समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार मंडळी, ब्रह्मांड नायक या भक्तिमय चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. संत श्री गजानन महाराज यांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओची आपण सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री गजानन विजय ग्रंथाचा अध्याय 8वा श्रवण करणार आहोत. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 8वा. श्री गणेशाय नमः. हे वसुदेव देवकी नंदना, हे गोप गोपी मनरंजना, हे दुष्ट दानव मर्दना, श्रीहरी पाव माते. तुझ्या प्राप्तीचे साधन कर्माधिकांचे अनुष्ठान, पराभक्तीचे सेवन करणे आहे अपात्र मी. तुझी ज्ञानदात्री शास्त्रे सारी, गिरवाण भाषे भीतरी, त्याचे सांग करू हरी, सेवंते कवण्या रीती. गिरवाणाचा नसे गंध, त्यातून माझी मती मंद, कमलातील मकरंद बेडुकाला मिळतो कसा. अन्नदाने तुझी प्राप्ती जरी करून घेऊ श्रीपती, तरी धनाचा अभाव निश्चिती, दारिद्र्य पदरी बांधले त्वा. जरी करू मी तीर्थयात्रा, तरी सामर्थ्य नाही गात्रा, तशातही अंधत्व आता आले आहे दृष्टीचे. ऐसा सर्व बाजूंनी मी हीन दीन चक्रपाणी, दारिद्र्याचे मनीच्या मनी जाती जिरोणी मनोरथ. हे व्यावहारिक दृष्ट्या खरे जरी, परी तुझी कृपा झाल्यावरी, स्वानंदाच्या सागरी पोहत राहे अहोरात्र. तुझ्या कृपेचे महिमान आगडे आहे सर्वहून, गणाच्या पाण्या लागून दाम देण्याची गरज नसे. मेघांनी आणिल्या मनात, तळी विहिरी भरतात, निव्वळ खडकास फुटतात पाट पाण्याचे पांडुरंगा. ऐशा त्या तव कृपेचा दासगणू हा भुकेला साचा, घास एखादा तरी त्याचा घाल माझ्या मुखात, तेने मी तृप्त होईन अवघ्या सुखाते पावेन. अमृताचा लाभता कण रोग सारे दूर होती. असो मागील अध्यायी देशमुख पाटलांठाई मुक्कामाते डुफडीबाई येऊन बैसली हे ऐकिले. जेथ जेथ ही नांदे दुफडी, तेथ तेथ ही करी होळी, अवघ्या सुखाची रांगोळी हिच्या पायी होत असे. क्षयरोग तो शरीराला, वा दुफडी रोग समाजाला, नेत असे यमसदनाला, प्रयत्न पडती लुडे तेथ. असो तळ्याची या काठावर देशमुखाचा एक महार, करू लागला चरचर या खंडू पाटला पुढे. पाटील गावीचा अधिकारी, पाटील गावीची पांढरी, काही कामावरून खरी कुरबूर झाली उभयतात. तो असे मर्या महार, देशमुखाचा ज्याला जोर, तो बोलला उणे उत्तर खंडू पाटला कारणे. पाटील वदला त्यावरी, तुझी रीत ही नाही बरी, गरिबाने पायरी आपली कधी सोडू नये. उणी उत्तरे बोलण्याचा अधिकार आहे देशमुखाचा, तुझ्यासारख्या नकट्याचा नाही हे जाण म्हणी. तरी महार ऐकेना, करू लागला चेष्टा नाना. त्याच्या ऐकोनी भाषणा पाटील खवळला मानसी. बाचाबाचीचे कारण होते अति क्षुल्लक जाण, कागद ठाण्या लागून पाठवणे होते पाटलाला. तो टप्पा न्यावयासी सांगितले होते महारासी, की तू असाच जा अकोल्यासी, तहशिलीत टप्पा द्याया हा. ते ऐकूनी वदला महार, मी ना हा टप्पा नेणार, देशमुखाच्या आश्रितावर तुमचा डोळा हमेशा. काही असो आज दिनी मी टप्पा न जाय घेऊनी, तुझ्या हुकमा लागूनी बोंबा शिमग्याच्या समजतो मी. ऐसे वदनी बोलला, हावभावही तैसा केला, मूठ वळूनी हात नेला त्याने आपुल्या मुखापुढे. ती त्याची पाहून कृती खंडू पाटील कोपला चित्ती. भरीव वेळूची काठी होती पाटलाच्या हातात, त्याच काठीचा केला प्रहार महाराजच्या हातावर. पाटील मूळचा जोरदार, त्याने रागे केला प्रहार हा. त्या प्रहारे करूनी हात गेला मोडूनी, महार बेशुद्ध होऊनी पडता झाला भूमीवर. पाटील दुसऱ्या महाराला गेले टप्पा द्यावयाला. तो इकडे वृत्तांत कैसा झाला तो आता सांगतो. तो महार त्याच्या आप्तांनी नेला उचलून देशमुख सदनी. मूळला हात हे पाहुनी देशमुख ते संतोषले. वा वा, छान गोष्ट झाली आपणा कुरापत काढण्यावली. ही अनायासे संधी आली ती उपयोगी न दवडणे. त्यांनी त्या महारासी तात्काळ नेले कचेरीसी. समजाविले अधिकाऱ्यासी खोटे नाटे विविध हो. कोठेही दोन पक्षात वाकडे आल्या यत्किंचित
काट्याचेच होतात नायटे ते आता अवलोका. फिर्याद त्या महाराची पुस्तकात नोंदली साची. आज्ञा झाली अधिकाऱ्याची पाटील पकडून आणावया. शेगावी झाली पुकार, उद्या आहे पडणार पाटलाच्या पदी थोर बेडी करी हातकड्या. ते खंडू पाटला समजले, दाबे त्याचे दणाणले, तोंडचे पाणी पळाले, झाला अति चिंतातुर. ज्या शेगावी मी वाघापरी वागत होतो आजवरी, तेथेच का हा श्रीहरी प्रसंग आणिला बेडीचा. अब्रुदारास अपमान वाटे मरणाहून मरण, बंधू गेले घाबरून काही विचार सुचेना. खंडू हताश होऊन बसला, तो एक विचार सुचला त्याला. श्री गजानन महाराजाला साकडे हे घालावे. त्या साधूचे वाचून या संकटाचे निरसन करणारा न कोणी आण, राहिला या वराडी. लौकिकी यत्न करण्याला बंधू गेले अकोल्याला. खंडू पाटील नीट आला समर्थाकडे रात्रीस. येताच केला नमस्कार, शिर ठेवले पायावर महाराज. आला कठीण फार प्रसंग तो माझ्यावरी. सरकारी कामानिमित्त मी एका महाराप्रत तळ्यापाशी टाळिले सत्य करातील काठीने. त्याचा ऐसा परिणाम झाला, काट्याचा नायटा केला देशमुख मंडळींनी भला माझे अहित करण्यास. त्यानिमित्त कैद मला होण्याचा उद्या प्रसंग आला. समर्था माझ्या इज्जतीला तुझ विन कोण रक्षील. उद्या येथील राजदूत मला येथून नेण्याप्रत बेडी टाकून पायात ऐसे आज ऐकिले. त्यापेक्षा गुरुवरा गळा माझा येथेची चिरा, ही घ्या तलवार देतो करा वेळ करू नका हो. अब्रुदारा कारण बेइज्जत हेच मरण. अपराध माझ्या त्यातून अति अल्प दयाळा. त्या अपराध रूपी खड्याचा हा डोंगर झाला साचा. अभिमान माझ्या अब्रूचा धरा समर्था एक आडी. जयद्रथाच्या वेळेला अग्निकाष्ट बक्षण्याला होता अर्जुन तयार झाला केवळ आपल्या अब्रूस्तव. तेथे भगवंताने भली अब्रू त्याची रक्षण केली. प्रभूने वस्त्रे नेसविली द्रौपदीला सभेत, तेवी मम अब्रू ही पांचाळी. देशमुख कौरवांनी आणली नग्न करण्यासाठी भली तिचे करा हो रक्षण. ऐसे वधून समर्थाला पाटील रडू लागला. आसवांचा तो चालला पूर नेत्रा वाटे हो. घरची माणसे चिंतातुर आधीच झाली होती फार, नाही त्यांच्या शोकापार तो सांगावा कोटवरी. इकडे समर्थांनी भले दोन्ही हाती कवटाळिले, खंडू पाटाला हृदय धरले त्यांचे सांत्वन करावया. अरे काम करत्या पुरुषाप्रत ऐशी संकटे येतात, वरच्यावरी जाण सत्य त्याची चिंता वाहू नको. स्वार्थ दृष्टी बळावता ऐसेच होते तत्वता. खऱ्या नीतीची ही वार्ता अणुमात्र त्या कळत नसे. तुम्ही पाटील देशमुख दोघे जण एका जातीचे असून एकमेकांचे नुकसान स्वार्थे करू पाहता. मागे कौरव पांडवात स्वार्थेचा आला विपट सत्य, परी पांडवांचा पक्ष तेथ न्याय खरा होता की. म्हणून पांडवांकारणे साह्य केले भगवंताने. सत्यासाठी मारणे भाग पडले कौरवांना. जा भिवू नकोस तिळभर, बेडी न तुशी पडणार. किती जरी केला जोर देशमुखाने आपला, तेच पुढे खरे झाले. पाटील निर्दोषी म्हणून सुटले, जे का संत मुखा वाटे आले ते न खोटे होई कधी. पाटील मंडळी उत्तरोत्तर भजू लागली साचार. कोणानाही आवडणार अमृत ते सेवावया. पुढे खंडू पाटलाने करून विनंती प्रेमाने, नेले राहावया कारणे समर्थाला निजगृही. असता पाटील सदनात गजानन स्वामी समर्थ, ब्राह्मण आले औचित 10-5 तेलंगी. तेलंगी विद्वान असती, कर्मठ वेदावरी प्रीती, परी धनाचा लोभ चित्ती राही ज्यांच्या विशेष. ते काही मिळेल म्हणून समर्थांकडे आले जाण, तई होते पांघरून घेऊन समर्थ निजलेले. त्यांना जागे करण्याप्रत ब्राह्मण म्हणू लागले मंत्र, जटेचे ते स्वरांसहित अति उच्च स्वराने. मंत्र म्हणण्यात चूक झाली, तीन त्यांनी दुरुस्त केली. म्हणून आसनी उठून बसली गजाननाची स्वारी पहा. आणि ऐसे वदले ब्राह्मणाला, तुम्ही कशासाठी वैदिक झाला. हीनत्व वैद्यविद्येला आणू नकारे निरर्थक. हीन विद्या पोटाची मोक्षदात्री आहे साची. बा डोईस बांधल्या शालीची किंमत काही राखा हो. मी म्हणतो ऐसे म्हणा, खरे स्वर मणी आणा. उगीच भोळ्या भाविकांना सोंग आणून नाडू नका.
जी ऋचा ब्राह्मणांनी म्हणण्या सुरू केली जाणी, तोच अध्याय समर्थांनी घळघळ म्हणून दाखविला. चूक न कोठे म्हणण्यात, शब्द उच्चार स्पष्ट सत्य. वाटे वसिष्ठ मूर्तिमंत वेद म्हणण्या बसला असे. तेलंगी ते ऐकून चकित झाले. अधोवदन बैसले, मुखवरी करण्या आपुले, भय मनी वाटले त्या. सूर्य उदय झाल्यावर त्यांच्या पुढे का होणार दीपांचा तो जय जयकार, त्यांची किंमत अंधारी. विप्र म्हणती आपुल्या म्हणी, हा पिसा कशाचा महाज्ञानी. चारी वेद याच्या वदनी नांदतात प्रत्यक्ष. हा विधाताच होय दुसरा, शंका येते नुरली जरा. हा असावा ब्राह्मण खरा, जातीने की निसंशय. परमहंस दीक्षा याची, वार्ता न उरली बंधनाची. कोणत्याही प्रकारची हा जीवनमुक्त सिद्धयोगी. काही पुण्य होते पदरी, म्हणून मूर्ती पाहिली खरी. हा वामदेव याला दुसरी उपमा न ती द्यावया. असो, खंडू पाटलाकडून त्या ब्राह्मणा लागून देते झाले दयाघन. रुपया रुपया दक्षिणा. ब्राह्मण संतुष्ट झाले, अन्य गावा निघून गेले. महाराजही कंटाळले उपाधीला गावच्या. श्रोते, खऱ्या संतप्रत उपाधी ना असे पटत. दांभिकाला मात्र भूषण होते तियेचे. गावाची उत्तरेला एक मळा सान्निध्याला, या मळ्यात भाजीपाला होत होता बहुवस. एक शिवाचे मंदिर तेथे होते साचार, लिंब तरुंची थंडगार छाया होती ते ठाया. हा कृष्णाजी पाटलाचा मळा होता मालकीचा. हा कृष्णाजी खंडूजीचा सगळ्यात शेवटला भाऊ असे. त्या मळ्यात महाराज आले, शिवालया सनिध बसले. एका ओट्यावरी भले निंब तरुंच्या छायेत. समर्थ म्हणाले कृष्णाजीसी, मी आलो तुझ्या मळ्यासी, काही दिवस राहावयासी या श्री शंकरा सन्निध. हा भोलानाथ कर्पूर गौर, नीलकंठ पार्वतीवर, हा राज राजेश्वर आहे अवघ्या देवांचा. तो तुझ्या मळ्यात रमला, म्हणून मीही विचार केला येथे येण्याचा, तो भला दे साऊली करून. ते वाक्य ऐकिले, 6 पत्रे आणविले, ओट्यावरी छप्पर केले कृष्णाजीने तात्काळ. समर्थांनी वास केला म्हणून मळा क्षेत्र झाला. राजा जाय जयास्थला तीच होते राजधानी. महाराजांची बरोबर होता पाटील भास्कर, सेवा करण्या निरंतर दुसरा तुकाराम कोकाट्या. खाण्यापिण्याची तरतूद सारी, निजांगे कृष्णाजी पाटील करी. समर्थ ते जेवल्यावरी तो प्रसाद घेत असे. असो, गजानन असता मळ्यात गोष्ट घडली अद्भुत. येथे झाले फिरत फिरत 10-20 गोसावी ते ठाया. समर्थांचा बोलबाला त्यांनी आधीच होता ऐकेला, म्हणून त्यांनी तळ दिला येऊन या मळ्यामध्ये. गोसावी म्हणती पाटलासी, आम्ही आहो तीर्थवासी, जातो रामेश्वरासी भागीरथीला घेऊन. गंगोत्री, जमनोत्री, केदार, हिंगलाज, गिरनार, डाकोर ऐसी क्षेत्रे अपार पाहिली पायी फिरूनी. ब्रह्मगिरी गोसाव्याचे आम्ही शिष्य आहो साचे. महाराजही आमुचे आहे सांप्रत बरोबर. हे महासाधू ब्रह्मगिरी, ज्यांचा बंदा गुलाम हरी. ती मूर्ती आली घरी तुझ्या पूर्वभाग्याने. शिरापुरीचे आयाचित आम्हा द्यावे तुम्ही त्वरित. लागे जो ओढण्याप्रत गांजा तोही पुरवावा. 3 दिवस येथे राहू, 4थ्या दिवशी येथून जाऊ. पाटील नका कष्टी होऊ, साधून घ्या ही पर्वणी. तुम्ही पोशिला मळ्यात वेडा पिसा नंगा धूत. मग आम्हा देण्या आयाचित मागे पुढे का पाहता. गाढवासी पोशिती, गाईस लाथा मारिती. ते का म्हणावे सन्मती, पहा विचार करून. आम्ही गोसावी वैराग्य भरीत, जाणतो अवघा वेदांत. मर्जी असल्या मळ्यात या पोथी ऐकावया. कृष्णाजी म्हणे त्यावरी, उद्या घालीन शिरापुरी, आज आहेत भाकरी त्याच जाव्या घेऊन. जितुका गांजा ओढाल तितुका तेथेच मिळेल. तेथे चालता बोलता कंठ निळ बसला आहे पत्र्यामध्ये. 2 प्रहराची वेळा खरी, घेतल्या चून भाकरी. मळ्यात येऊन विहिरीवरी बसले गोसावी भोजना. समर्थांच्या समोरी एका छपरा भितारी गोसाव्यांनी लाविली खरी आपापली कडासने. त्यांचा जो होता महंत ब्रह्मगिरी नामे सत्य, तो भगवद्गीतेप्रत वाचू लागला अस्तमाने.
गोसावी श्रवणा बैसले. गावातूनही काही आले पोथी ऐकाव्या भले त्या ब्रह्मगिरी गोसाव्याची. नैनन छिदंती हा श्लोक निरूपणाचा होता देख. ब्रह्मगिरी पक्का दांभिक स्वानुभवाचा लेश नसे. निरूपण त्याचे ऐकले गावकऱ्यास नाही पटले. ते आपसात बोलू लागले, हा नुसता शब्दच्छल. सारे पोथी ऐकल्यावरी येऊन बसले पत्र्याभितरी गजाननाच्या समोरी संत दर्शन घ्यावया. लोक म्हणती छपर आला. निरूपणाचा भाग झाला. येथे पत्र्यास बैसला स्वानुभवाचा पुरुष हा. तेथे ऐकला इतिहास, येथे पाहिला प्रत्यक्ष पुरुष. या भाषणे गोसाव्यास राग आला काहीसा. अवघे गोसावी गांजा प्याया बसले होते घेऊन या त्या पत्र्याची या ठाया चालली चिलीम गांजाची. पत्र्यात पलंगाच्या वरी बसली होती समर्थ स्वारी. चिलीम भरून वरच्या वरी प्याया रेई भास्कर. त्या चिलमीच्या विस्तवाची ठिणगी पलंगी पडली साची. ती पडताना कोणाची दृष्टी न गेली तिच्यावर. काही वेळ गेल्यावर निघू लागला दूर. पलंग पेटला अखेर एकदम चहू बाजूंनी. तो प्रकार पाहता भास्कर बोले, सद्गुरुनाथा पलंग सोडा शीघ्र आता या खाली उतरून. लाकडे ही पलंगाची आहेत की सागाची. तीन आता विजावयाची पाण्या वाचून दयाळा. तई समर्थ बोलले वाचे, भास्करा अग्नी विझविण्याचे कारण नाही तुला साचे. जल मुळीच आणू नको. अहो महाराज ब्रह्मगिरी या बैसा पलंगावरी. तुम्हा आहे अवगत खरी भगवद्गीता साकल्ले. त्याच्या परीक्षेची वेळ आणली हरीने तात्काळ. ब्रह्मान जाडी अनळ याचा प्रत्यय दाखवा. नैनन छिदंती श्लोकावर व्याख्यान केले एक प्रहर. आता का मानिता दर या पलंगी बसण्याचा. जा भास्करा लवकरी ब्रह्मगिरीला करी धरी. आणून बसवी अत्यादरी या जळत्या पलंगास. ऐशी आज्ञा होता क्षणी भास्कर गेला धावून. ब्रह्मगिरीचा सव्य पाणी धरिला त्याने निज करे. भास्कराचे शरीर धिप्पाळ सशक्त पीडदार. तो गोसावी त्याच्या समोर शोभू लागला घुंगुरडे. पलंग पैठला चौफेर ज्वाळा निघू लागल्या थोर. परी महाराज आसनी स्थिर हलले मुडीन इतकेही. श्री प्रल्हाद कयादुसुत उभा केला अग्नीत. हे लिहिले पुराणात श्री व्यासांनी भागवती. त्या लिहिलेल्या गोष्टीचे प्रत्यंतर दाविले साचे. मळ्या माझी कृष्णाजीचे श्री गजानन साधूंनी. ब्रह्मगिरी म्हणे भास्कराशी, मला न न्या पलंगापाशी. महाराजांच्या अधिकाराशी मी नाही जाणितले. ते न मानी भास्कर ओढीत आणीला फरफर. उभा केला समोर आपल्या सद्गुरु रायांच्या. नैनन दहती पावक हे खरे करून दावा वाक्य. ऐसे बोलता महाराज देख गोसावी परम घाबरला. गोसावी म्हणे भीत भीत, मी पोट भरा आहे संत शिरापुरी खाण्या परत. मी झालो गोसावी माझ्या अपराधाची क्षमा. साच करी शांतीधामा. केला खाटाटोप रिकामा गीताशास्त्र शिकण्याचा. तुला पिसा मी म्हणालो आता पस्तावा पावलो. मी दाती तृण धरून आलो शरण तुला अभय दे. शेगावच्या जनांनी केली समर्था विनवणी. आपणा अग्नीपासून भय नाही हे खरे. तरी महाराज आमच्या करिता खाली यावे लवकर आता. अशा स्थितीत पाहता तुम्हा आम्हा धडकी भरे. म्हणून आमच्यासाठी उतरा खाली ज्ञानजेठी. गोसावी झाला हिमपुटी तो न काही बोलला. लोक विनंतीस द्यायामान खाली उतरले गजानन. तो पलंग पडला कोसळून एक पळही न लागले त्या. अवघाच होता जळाला जो भाग शेष उरला तो लोकांनी विजविला साक्ष दावण्या इतरांची. ब्रह्मगिरी पायी लागला निराभिमान अवघा झाला. स्पर्श होता गंगाजला मल कोठून राही तेथे. मग मध्यरात्रीच्या समयाला ब्रह्मगिरीचा बोध केला. आजपासून चेष्टेला तू या सोडून देई रे. ज्यांनी राख लावावी त्यांची उपाधी दूर ठेवावी. अनुभवावी न सांगावी गोष्ट कोणा निरर्थक. नुसते शब्द पांडित्य माजले जगी यातूनात. तेनेच आहे झाला घात आपुल्या या संस्कृतीचा. गोसावी मच्छिंदर जालंधर गौरव गहिनी साचार. ज्ञानेश्वरांचा अधिकार किती म्हणून सांगावा. स्वानुभवाचे झाले येती श्री शंकराचार्य निश्चिती. प्रपंची राहून ब्रह्मस्थिती अनुभवली एकनाथांनी. स्वामी समर्थ ब्रह्मचारी हेही ब्रह्म साक्षात्कारी होऊन गेले भूमीवरी.
यांची चरित्रे आणि म्हणा. उगीच खाया शिरापुरी भटकू नको भूमीवरी. सार न तया माझारी येतुलेही गवसणार. ऐसा बोध ऐकिला ब्रह्मगिरी विरक्त झाला. प्रातः काळीच उठून गेला कोणा न भेटता शिष्यांसह. ही गोष्ट दुसऱ्या दिवशी कळली अवघ्या गावासी. जो तो आला पहावयासी मळ्यात जळलेल्या पलंगाते. हा दासगणू विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ तारो भाविका भवाब्दित. हेची इच्छी दासगणू शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य अष्टम अध्याय समाप्त. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. मंडळी, कृपया आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. कमेंटमध्ये जय गजानन लिहायला विसरू नका. गण गण गणात बोते. गण गण गणात बोते.